नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? द ऋतुजाज किचन मध्ये मी ऋतुजा तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण पोह्यांपासून स्पंज डोसा बनवणार आहोत। हा स्पंज डोसा खूप जास्त जाळीदार होतो आणि खूप जास्त सॉफ्टही होतो। त्याबरोबरच आपण एक वेगळ्या प्रकारची चटणीही बनवणार आहोत। हे दोन्हीही कॉम्बिनेशन खूप जास्त छान लागते। हे बघा, डोसा तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट झालेला आहे। हा डोसा कसा सॉफ्ट करायचा किंवा ही वेगळ्या प्रकारची चटणी कशी बनवायची, या दोन्हीही रेसिपीज खूप जास्त सोप्या आहेत आणि खूप इन्स्टंट बनवून तयार होतात। आणि मेन म्हणजे हे दोन्हीही चवीला अप्रतिम लागते, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात पहिल्यांदा इकडे आपल्याला अर्धा कप पोहे घ्यायचे आहेत। घरामध्ये आपण जे पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच मी पोहे इकडे वापरलेले आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप रवा घालायचा आहे। मी इकडे बारीक रवा वापरलेला आहे, तुम्ही मोठाही रवा वापरू शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही घरामधल्या कोणत्याही एखाद्या वाटीने हे मोजमाप करून घेऊ शकता। जर समजा तुम्ही 1 कप पोहे घेतलेत तर तुम्हाला 1 कप रवा आणि 1 कप दही घ्यायचं आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचं आहे। हे बघा, 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। दह्यामध्ये आपला रवा आणि पोहे चांगले भिजलेले आहेत। आता हे परत एकदा मी मिक्स करून घेते। त्यानंतर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला 1.5 कप पाणी घालायचं आहे। म्हणजे जर समजा तुम्ही 1 वाटी रवा आणि 1 वाटी पोहे 1 वाटी दही असं घेतलं असेल तर त्याच वाटीने तुम्हाला 1.5 कप यामध्ये पाणी घालायचं आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। इतकंच पाणी घालायचं आहे म्हणजे स्पंज डोसा खूप छान होतो। आता हे आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा टेबलस्पून बेकिंग पावडर घालायची आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल। थोडासा इनो किंवा थोडासा सोडाही तुम्ही वापरलात तरी चालेल। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बेकिंग पावडर, इनो किंवा सोडा जरी नाही वापरलं तरीही हा डोसा सॉफ्टच होतो, त्यामुळे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल। हे बघा, आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता याचा आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे। इकडे मी तव्याला तेल लावून घेते। त्यानंतर याच्यावरती आपल्याला हे डोसा बॅटर घालायचं आहे। हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती डोसा बॅटर घालायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला डोसा बॅटर घालून थोडंसं पसरवून घ्यायचं आहे। हा स्पंज डोसा खूप सॉफ्ट होतो, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। हे बघा, मी आता डोसा बॅटर अशा प्रकारे घालून दिलेला आहे। आता याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे। तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तूपही लावू शकता। आणि आता हे आपल्याला झाकून 2 मिनिटं ठेवायचं आहे। हे बघा, आता 2 मिनिटं झालेली आहेत। आपला डोसा एका बाजूने छान असा भाजून तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता, छान अशी जाळी पण सुटलेली आहे। हा डोसा तुम्ही दोन्ही बाजूने भाजू शकता किंवा एकाही बाजूने भाजलात तरीही चालेल। मी इकडे एकाच बाजूने भाजणार आहे। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही दुसऱ्याही बाजूने भाजून घेऊ शकता। आता आपण चटणी बनवूयात। त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपल्याला 1 वाटी शेंगदाणे घालायचे आहेत। हे शेंगदाणे आपल्याला थोडेसे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। अगदीच जास्त लालसर होईपर्यंत तळायचे नाहीयेत। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे शेंगदाणे
मधून मधून हलवून घ्यायचे आहेत. इतकेच आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत, याच्यापेक्षा जास्त लालसर आपल्याला हे होऊ द्यायचे नाहीयेत. आता हे आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊयात. ही चटणी थोडीशी वेगळी आहे, पण नक्कीच बनवून पहा, खूप छान लागते. हे बघा, मी शेंगदाणे आता तळून घेतलेले आहेत. आता याच तेलामध्ये आपल्याला थोडेसे खोबरेही तळून घ्यायचे आहेत. सुके खोबरे मी याचे काप करून घेतलेले आहेत. हे आता आपल्याला लालसर होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. हे बघा, आता आपले खोबरेही लालसर असे झालेले आहेत. आता हे आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊयात. खोबरे थोडेसे लालसर होईपर्यंतच आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता आपले खोबरे आणि शेंगदाणे दोन्हीही तळून झालेले आहे. आता याच तेलामध्ये आपल्याला थोडीशी फुटाण्याची डाळही तळून घ्यायची आहे. हेही थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. जास्तही लालसर होईपर्यंत तळायचं नाहीये. हे बघा, आपली फुटाण्याची डाळ ही आता तळून झालेली आहे. हेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. शेंगदाणे थोडेसे जास्त वापरायचे, खोबरे आणि फुटाण्याची डाळ आपल्याला इकडे कमी वापरायची आहे. हे बघा, हे सर्व आता आपण व्यवस्थित तळून घेतलेलं आहे. हे थोडंसं आपल्याला थंड होण्याकरता ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. 2 ते 3 आपल्याला यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मिरची वापरू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला 4 ते 5 लसूण पाकळी घालायची आहे. नंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला चिंचेचं पाणी घालायचं आहे. चिंच मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे. हे पाणी आपल्याला नक्की वापरायचं आहे, त्यामुळेच या चटणीला खूप छान अशी चव येते. चिंच मी 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि त्याचं मी पाणी इकडे काढून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला यामध्ये अजून थोडंसं पाणी हवं असेल तर तुम्ही घालू शकता. हे बघा, मी मिक्सरमधून अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे. जर तुमचं चिंचेचं पाणी कमी असेल तर यामध्ये तुम्ही अर्धी वाटी वगैरे पाणी घातलं तरीही चालेल. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. जर तुम्हाला सुकी चटणी आवडत असेल तर तुम्ही अशीच ठेवलीत तरीही चालेल, पण मला थोडीशी पातळ हवी होती, त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये परत थोडंसं पाणी घालून हे व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. आणि हे पाणी आता आपल्याला त्यामध्ये ओतून द्यायचं आहे. तुम्हाला सुकी पातळ जशी हवी असेल तशी तुम्ही ही चटणी बनवू शकता. अजून थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही अजून थोडंसं पाणी ॲड करू शकता. हे बघा, आता चटणी बनवून तयार झालेली आहे. याला आपण तडका देऊयात. मी इकडे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी थोडीशी मोहरी घातलेली आहे, जिरे घातलेले आहेत आणि 3 ते 4 लाल मिरची घातलेली आहे. तुम्ही यामध्ये कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर जरी वापरली तरीही चालेल. कढीपत्ता माझ्याकडे अवेलेबल नव्हता, त्यामुळे मी वापरला नाहीये, पण तुम्ही नक्की वापरा. आता ही फोडणी आपल्याला यामध्ये ओतून द्यायची आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही वेगळ्या प्रकारची चटणी आपली बनवून तयार झालेली आहे. चिंचेचं पाणी नक्की चटणीमध्ये वापरा, त्यामुळेच या चटणीला थोडीशी आंबट अशी छान चव येते. हे बघा, आपला डोसाही बनवून तयार झालेला आहे आणि चटणीही बनवून तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. हा पोहा डोसा खूप जाळीदार असा छान बनवून तयार होतो आणि या चटणी बरोबर हा अप्रतिम चवीला लागतो. त्यामुळे तुम्ही हे दोन्ही कॉम्बिनेशन नक्की ट्राय करून पहा. ही चटणी थोडीशी वेगळी आहे पण खूप छान लागते, त्यामुळे ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कॉमेंट करून नक्की सांगा. हे बघा, डोसा किती सॉफ्ट झालेला आहे, तुम्ही पाहू शकता.
व्हिडिओ आवडला असेल तर द ऋतुजाज किचनला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.